राष्ट्र एक भाषा या धोरणाची दादागिरीने अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून भाजप महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचे काम करत आहे। मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर हा मोठा हल्ला आहे। भाजप सरकारचे हे महाराष्ट्रद्रोही कृत्य राज्यातील जनता खपवून घेणार नाही असे प्रतिपादन माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले। सोलापूर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करत होते। देशाच्या सार्वभौमत्वावर गदा आणणाऱ्या बंधुभाव आणि मानवतेचे शत्रू असलेल्या कॉर्पोरेट भांडवलदार साम्राज्यवादी शक्ती आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रवृत्तींना ओळखा आणि त्यांचा बंदोबस्त करा असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला। मदुराई राष्ट्रीय अधिवेशनाच्या रिपोर्टिंग निमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। सोलापूर येथील दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर हे होते। कॉम्रेड डॉ. नवले म्हणाले, 2014 पासून केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजप सरकारने लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्यांना पायदळी तुडवले आहे। देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या साम्राज्यवादी अमेरिकेशी सत्ताधाऱ्यांचे वाढते संबंध आणि अतिरेकी घटनांना खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालण्याचे प्रयत्नही सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत। पाकिस्तानवर माझे प्रेम आहे असे जाहीर करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या पंतप्रधानांचे प्रिय मित्र कसे असू शकतात असा सवाल उपस्थित करत भाजप सरकारच्या परराष्ट्रीय धोरणाच्या अपयशाची त्यांनी यावेळी समीक्षा केली। यावेळी प्रजानाट्य मंडळाचे शाहीर कॉम्रेड प्रशांत मॅकल, अरुण सामल, चंद्रकांत मंजुळकर, नागेश विटकर, अंबादास रच्चा, चंद्रकला गुर्रम आदींनी क्रांतिगीत गायले। यावेळी मंचावर राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड एम.एच. शेख, जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख, राज्य समिती सदस्य कॉम्रेड नसीमा शेख, कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, कॉम्रेड अनिल वासम, कॉम्रेड दत्ता चव्हाण, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शेवंता देशमुख, कॉम्रेड सुनंदा बल्ला, कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी, कॉम्रेड शंकर म्हेत्रे आदी उपस्थित होते। माकप राष्ट्रीय महाधिवेशनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला असून देशातील वास्तव बदलण्यासाठी डाव्या चळवळीला व्यापक जनाधार मिळण्याचे लक्ष्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। महाराष्ट्र सरकारने मराठी संस्कृती आणि मराठी भाषेवर हल्ला करत हिंदीची सक्ती पहिलीपासून करण्याचा जो निर्णय घेतला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं त्याचा तीव्र विरोध सबंध महाराष्ट्रभर होतोय। आज सोलापूर या ठिकाणी प्रचंड सभा झाली। पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत याला विरोध करण्याची भूमिका पक्षाने घेतलेली आहे। माजी आमदार नरसय्या आडम यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेमध्ये सबंध राज्यभर या निर्णयाच्या बद्दल आंदोलन करण्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर करतोय। सरकारने तातडीने मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर हल्ला करत हिंदीचं जे अतिक्रमण संबंध महाराष्ट्रावर करण्याची ही भूमिका घेतलेली आहे, त्याचा पुनर्विचार जर केला नाही आणि ही सक्ती मागे घेतली नाही तर सबंध राज्यभर या विरोधात सर्व संघटनांना, समविचारी पक्षांना, त्याचबरोबर विचारवंत, कवी, साहित्यिक या सगळ्यांना एकत्र घेत मुंबईमध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा इशारा याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही देतो आहोत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा। शिवबा संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा।